कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेत आपण श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या विषयावर काही श्री रामकृष्णांनी मांडलेले विचार बघतो। आपण गेल्या काही प्रवचनात बघितलं की पुनर्जन्माचे संस्कार मानलेच पाहिजेत असं ते म्हणतात, की कारण हा विषय जो आहे पुनर्जन्माचा हा प्रमाणाने आपल्याला सिद्ध नाही करता येत। 3 प्रमाण आहेत, शास्त्र आणि लॉजिक आणि स्वतःचा अनुभव। तर शास्त्र म्हणत आहे की पुनर्जन्म आहे, याच्यामध्ये आणखी एक जोडलेलं आहे पुनर्जन्म आणि त्याचे संस्कार। पण पुनर्जन्म म्हटलं की त्याचे संस्कार आलेच। आणि लॉजिक म्हणतं, आपला तर्क म्हणतो, बुद्धी म्हणते की तुम्ही मानू शकता किंवा मानू नाही शकत नाही। शास्त्राचं म्हणणं तुम्हाला मानायचं असेल तर माना, नाही तर नका मानू, ते तुम्हाला मुभा आहे, चॉईस आहे। अनुभूतीचा प्रश्न येतो, आपला अनुभव, आपल्याला काही अनुभवाचा काही पत्ता नाही आहे की नाही, की पुनर्जन्म, मागचा जन्म होता, पुढचा जन्म होणार आहे, याच्याविषयी आपल्याला काही कल्पना नाही आहे। मग काय, मग आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो। आजकाल बरेचसे संशोधन चालू आहे, कारण तर्काला पटणं आणि अनुभव येणं ह्या गोष्टीशिवाय आपण कशाला मानत नाही। इथं मानलंच पाहिजे म्हणतात, मानत नाही। मग आपण त्याला म्हणतो सायंटिफिक टेम्पर पाहिजे, म्हणजे संशोधक वृत्ती पाहिजे, तुमचं नुसतं विश्वास असून चालणार नाही। म्हणजे शास्त्राने जे सांगितलं आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवास आलं पाहिजे। जसं कोणतंही भौतिक सायन्स असतं, विज्ञान असतं, त्याला आपण जडविज्ञान म्हणतो। त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला 100% नसतं, त्यातही बऱ्याच चुका असतात। पण सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर आपल्याला साधारणतः प्रत्येक गोष्ट पारखून बघता येते, ती खरी आहे की खोटी आहे, ती आपल्याला अनुभवास येऊ शकते की येऊ शकत नाही, हे आपल्याला प्रत्यक्ष बघता येतं। कोणती गोष्ट, प्रत्येक गोष्टच, त्याच्यावर सगळे भौतिक विज्ञानं आधारलेली आहेत। आणि म्हणून लोकांचा ॲक्सेप्टन्स जो आहे पटकन आहे, कारण तुम्हाला पटकन फळ मिळतं, त्याची स्वीकार्यता बरीचशी आहे, 100% नसली तरी बरीचशी आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगाला येते, त्याच्या जीवनात आपल्याला परिणाम दिसतो, आपल्याला हवा तो। पण जसं पराविद्येचं नाही आहे, परलोकाचं नाही आहे। आता पुनर्जन्म परलोकाचा विषय आहे, बियॉन्ड त्याला म्हणतात, पराभक्ती, पराज्ञान, पराविद्या, द्वे विद्ये वेदितव्ये। उपनिषद 2 विद्या जाणायला हवा, पराच अपराच। परा म्हणजे पलीकडली, बियॉन्ड, अपरा म्हणजे अलीकडली, त्याला गीतेमध्ये इह म्हटलं आहे की नाही। इह म्हणजे इथली, मृत्यूलोकातली, मानव लोकातली, पलीकडली आहे। ते आपल्याला ऋषीमुनी सांगतील, गीता सांगेल, तुमचा त्याच्यावर विश्वास असेल, श्रद्धा असेल तरच, नसेल तर मग नाही।
जिथे बुद्धीचा प्रश्न आहे, बुद्धी कधीच ऑब्जेक्टिव्ह नसते, तटस्थ नसते, ती नेहमीच सब्जेक्टिव्ह असते. प्रत्येकाला जे आवडतं ते त्याला पटतं, जे त्याला आवडत नाही ते त्याला पटत नाही. जे त्याच्या मनासारखं असतं ते त्याला आवडतं, मग त्याला ते पटतं. म्हणजे तिथं ऑब्जेक्टिव्हिटी काही नाही आहे, तटस्थपणा नाही आहे. म्हणून इथे म्हटलं आहे मानलीच पाहिजे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. नाही तर सुरुवातीला संपलं, पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट आपण बघितली आहे की तो साधक असतो त्याचं काहीच कर्मफल नसतं, या जन्मामध्ये काहीच नाही आहे. पण त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मफलाने त्याला या जन्मात सगळ्या सोयी मिळतात, सगळं आपोआप घडून येतं. जे करणं मिळून येणं फार अवघड आहे अशा गोष्टी आपोआप होतात. आणि त्याला त्याचं फळही मिळत. देवी प्रसन्न झाली, काय मग बघायचं बघ माग. तो म्हणतो हा काय प्रकार आहे, त्या माणसाने एवढा प्रयत्न केला आणि त्याला वाघाने खाऊन टाकलं, मी आपला ठोंब्या, मला काहीच माहीत नाही आणि माझ्यावर तो मात्र प्रसन्न झाले, हा काय प्रकार आहे. मग देवीने जे उत्तर दिलं ते आपण बघितलं की ती म्हणते बाबा रे, गतजन्माचं तर तुला स्मरण नाही. तान्यम वेत्त सर्वानी न त्वं वेत्त परंतप. गीता म्हणते अर्जुना, तुला तर गेल्या जन्माचं स्मरण नाही आहे. न त्वं वेत्त परंतप. अर्जुना, तुला ते काही माहीत नाही आहे. तानि अहम सर्व वेद. मला ते सगळं माहिती आहे. आता त्याला माहिती आहे कृष्णाला, कारण तो सर्वज्ञ आहे. अर्जुनाला माहीत नाही आहे, कारण अर्जुन अल्पज्ञ आहे. त्याचं अनुभूती अल्प आहे, भगवंताची अनुभूती संपूर्ण आहे. त्यामुळे तो फरक पडतो. आणि ते म्हणतात की तू तप केलं आहेस, या जन्मात काही केलं नाही आहेस, पण जन्मोजन्म केला आहे. जन्मोजन्म म्हणजे अनेक जन्म तू माझ्यासाठी तप केलं आहेस, खूप परिश्रम केले आहेस. आणि परिश्रम केल्यामुळे काय, ती साधना त्याच्या जोरावर तुला हे सगळं जुळून आलेलं आहे. आणि माझं दर्शनही घडलेलं आहे. म्हणजे या जन्मात तू काहीच केलं नाही. थोडं असं बघून घेऊ, तू ना तो साधना केली आहे, ना परिश्रम केले आहे, ना अमुक केलं आहे, ना ढमुक केलं आहे, ना तमुक केलं आहे. कारण ते दृश्य नाही आहे, काही कळत नाही आहे. पण जे कळत नाही, दिसत नाही, ते थोडंच असतं काय, तेवढं नसतं. जे तुम्ही केलं नाही ते पण असतं, तुम्हाला माहीत नसतं. आपल्याला त्याची कल्पना नसते. पण कल्पना नसते म्हणजे नसतं असं नाही आहे, असतं ते. आपण कोणाला पैसे दिले, कोणीतरी आपला मित्र आहे खूप जवळचा, त्याने आपल्याला अरे माझी मी फार अडचणीत आहे, मला अमुक अमुक 1000 रुपये मला दे, मी तुला परत करेन. आपण म्हणतो माझाच मित्र आहे, कधी एकमेकांच्या मदतीला धावावं लागतं. दिलं त्याला, दिल्यानंतर त्याने परत करायला पाहिजे. महिने झाले पण त्याने काही परत केले नाही आहे कबूल केल्याप्रमाणे. याने 2-4दा म्हणून बघितलं, काही झालं नाही. शेवटी तोही विसरला आणि हाही विसरला. विसरला म्हणण्यापेक्षा ते स्मृतीच्या पलीकडे गेलं. परंतु अचानक तुमच्यासमोर तो मित्र आला, अरे तुझ्याकडनं इतके 1000 घेतले होते, हे तुझे पगार तुला परत करतो. इतके दिवस माझ्याकडे जर अडचण होती, मिळत नव्हते, आता मात्र मला मिळाले, तुला ते परत करतो. आता याची कधी अपेक्षाच नव्हती, त्याला माहिती नव्हतं, विसरूनही गेला. हा अरे कशाचे पैसे, मी तुला केव्हा दिले होते. आता कोणी पैसे दिलेत विसरत नाही, म्हणून हा भाग वेगळा आहे की नाही. ते आपण पक्की आठवण ठेवतो आहे की नाही. पण थोडंसं आपण हे उदाहरण म्हणून घेतो आहे.
अरे तुला आठवत नाही पण मला आठवत आहे, मला द्यायची होती आठवण होती म्हणून तुला मी हे देतो आहे. मग त्याला वाटतं अरे बघा त्याची कधी अपेक्षाच नव्हती मला इतके पैसे मिळतील म्हणून, त्याची गरज पण होती पण अचानक पैसे आले. ही जी गोष्ट आहे आपण विसरून गेलेलो असतो, पण आपले कर्म विसरत नाही, कर्मफल विसरत नसतं ते, आहे की नाही. म्हणून आपण म्हणतो कर्म आणि कर्मफल दोन्ही बांधलेले असतात. त्याचं फळ तुम्हाला आता मिळेल किंवा केव्हाही मिळेल. सगळीच फळं आपल्याला जन्मात मिळत नाही. म्हणून गीतेच्या 6व्या अध्यायात जे म्हटलं आहे ध्यानयोग आहे तो, की शुचीनाम श्रीमताम गेहि योगभ्रष्टो विजायते. तो योगभ्रष्ट आहे म्हणजे योग साधना केली आणि कंटाळला, उत्साह संपला तरी सोडून दिलं, त्याला योगभ्रष्ट म्हणतात. अर्धवट सोडून दिलं. मी स्वयंपाक करायला सुरुवात केली ना अर्धवट सोडून दिला तर कोणी जेवू शकेल काय? नाही जेवू शकणार. म्हणजे कोणती गोष्ट जर पूर्णत्वाला नेली तर त्याचाच उपयोग होतो. तुम्ही डॉक्टर व्हायला गेले 2 वर्ष केले सोडून दिलं तुम्ही डॉक्टर नाही होणार. प्रत्येक गोष्टीत असंच आहे. त्यालाच आपण भ्रष्ट म्हणतो, मध्ये सोडून दिला त्याला भ्रष्ट म्हणतो. तर याने काय केलं? सोडून दिलं. याचं काय होईल आहे? अर्जुन प्रश्न विचारतो. तो म्हणतो अरे याला फळ मिळेल आहे. अर्धवट कामाचं फळ कसं मिळणार? अर्धवट कामाचं फळ मिळत नसतं. भात केला आणि कच्चा राहिला तर तुम्ही कसा खाऊ शकणार? अर्धवट शिजला आहे तो. भाजी केली ना अर्धीच शिजलीच नाही तुम्ही कशी खाणार? नाही खाऊ शकणार. मग इथं काय? तर इथे असं नाही आहे. इथले नियम वेगळे आहेत. तुम्ही अर्धवट केलं तरी त्याचं फळ मात्र भरपूर मिळेल तुम्हाला. गीतेमध्ये वारंवार आहे. आयुष्य खूप सुंदर. म्हणा मी नेहमी म्हणतो की अध्यात्माचा तराजू वेगळा आहे आणि धर्माचा तराजू वेगळा आहे. धर्माच्या तराजूमध्ये जितकं टाकलं एका तारी तितकंच तुम्हाला फळ मिळेल. थोडंसुद्धा कमी नाही, थोडंसुद्धा जास्त नाही. अध्यात्माचं तसं नाही आहे. दुसऱ्या अध्यात आहे ना की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. इतक्या कमी याचं तुम्हाला फळ कसं मिळणार? मिळतं ते. स्वल्पमपी सुअल्प, अगदी थोडं. सुअल्प म्हणजे अगदी थोडं, किंचिन मात्र. स्वल्पमप्यस्य त्रायते महतो. मृत्यूभयापासून तुमचं रक्षण होईल आहे, ते मुक्त व्हाल. म्हणजे योग साधना अर्थात 4 योग आहे त्याच्यामध्ये. हे केले तर तुम्हाला त्याचं फळ मात्र अमाप मिळेल. कल्पना करताना नाही असं मिळेल. म्हणून ते करा. हे भक्तीचं बळ आहे, समर्पणाचं बळ आहे. नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते असं तराजूवर तोलता येणार नाही आणि तोलूही नाही. ती कृपा आहे देवाची. कृपा तोलता येत नसते. त्यामुळे गीतेत पुष्कळ ठिकाणी आहे हे सगळं. कारण गीता ग्रंथच अध्यात्माचा आहे, तत्त्वज्ञान आहे. ते धर्माचं नाही आहे ग्रंथ. म्हणून अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये धर्म कुलक्षय वगैरे म्हटलेलं आहे. जवळपास 8-10 बाळा त्यांनी कुल शब्द वापरले. पलवटे 12 काहीतरी वापरला आहे. बरंच काहीतरी सांगितलं त्याच्यामध्ये. असं होईल वर्णसंकरा नाम वगैरे वगैरे खूप म्हटलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ते अर्जुनाचं म्हणणं जे बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, चूक नाही आहे. आणि तसंच घडलं पण. नंतर युद्धानंतर तसंच घडलं. प्रत्येक युद्धानंतर तसंच होत असतं जे अर्जुनाने स्टेटमेंट केले आहेत ते. परंतु हा ग्रंथ गीता हा तत्त्वज्ञानाचा असल्यामुळे तिथे तुम्हाला भगवंतानी अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर काही दिलेलं नाही आहे. असे म्हणता येईल की अर्जुनाने जे मुद्दे मांडले, बरेचसे मुद्दे मांडले, त्यातल्या बहुतेक कोणत्याही मुद्द्याला गीतेमध्ये स्पर्श केलेला नाही आहे, त्याच्यावर विचार केलेला नाही आहे. पण अर्जुनाचे मुद्दे बरोबर आहे. कारण अर्जुन हा काही विद्वान होता. त्यांनी धर्म वगैरे सगळं अध्ययन केलं होतं, गुरुगुरी राहिला होता, बरेच कष्ट केले होते. परंतु
भगवंत म्हणतात, अरे प्रज्ञावादांश भाससे, तू बोलतो तो शहाण्यासारखा, सुज्ञ माणसासारखा, परंतु तू सुज्ञ नाही आहे, तू शहाणा नाही आहे, बोलतो शहाण्या माणसासारखा. गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. की नाही, जे शहाणे असतात, पंडित असतात, ज्यांना अध्यात्म कळतं, ज्यांना आत्मा कळतो, ते गतासून गतासूश्च न शोचन्ति. की नाही, अविनाशी आत्म्याविषयी शोक काय करायचं आहे. असून म्हणजे प्राण, त्याला प्राण म्हणतात. असून म्हणजे प्राण. गत असून, अगत असून, बाहेर पडले आहेत, आत आहेत, त्याला अगत असून म्हणतात, म्हणजे आत आहे. गत असून म्हणजे बाहेर पडला आहे. मृत आणि जिवंत व्यक्तीमध्ये काय फरक असतो. असून आणि गत अगत असून, म्हणजे उत्क्रमण म्हटलं आहे त्याला. क्रमंती बाहेर पडलेला आहे, नाहीतर आत आहे. जोपर्यंत प्राण या शरीरामध्ये आहे तोपर्यंत हे शरीर चेतनमान आहे. बाहेर पडल्यानंतर अचेतन होईल. त्यात काही फरक नाही आहे. न अनुशोचन्ति पंडिताः, त्यात काही फरक पडत नाही आहे. आपल्यापासून खूप फरक पडतो आहे, कारण आपण पंडित नाही, आपल्याला काही जास्ती बुद्धी नाही आहे, अक्कल नाही आहे. आपण सामान्य बुद्धीचे आहोत. म्हणजे आपल्याला इतकं कळतं, इथलं कळतं सगळं. इतकं काही कळायला प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. पण काही असो, बटन दाबली की लाईट लागतो, सगळं आपल्याला सगळं कळतं की नाही. पण हे कळत नाही आहे की गेल्यानंतर आणि असल्यानंतर त्यात काही फरक पडत नाही. कुठं माहिती आहे आपल्याला. अगतासून गतासून अगतासूश्च न अनुशोचन्ति पंडिताः. म्हणून भगवंतांनी त्याला कुठंच उत्तर दिलं नाही, एकही मुद्द्याला उत्तर दिलं नाही. बघा, इतके मुद्दे मांडले आहेत पहिल्या अध्यायात अर्जुनाने, खरोखरच अभ्यासण्यासारखे आहेत ते. अर्जुनाने जे मुद्दे मांडले आहेत ते अभ्यासण्यासारखे आहे. म्हणून त्याला स्थान दिलं आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये, की नाही. कारण त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये आत्मविद्या आहे, लक्षात घ्या. नाही ते नुसतीच आत्मविद्या सांगता आली असते. आणि असे ग्रंथ खूप आहेत की प्रकरण ग्रंथ तेच असतात. तुमचं विवेक चूडामणी घ्या, आत्मबोध घ्या, दीर्घदर्शी विवेक घ्या, उपदेश सहस्रे घ्या, अपरोक्षानुभूती घ्या, हे सगळे शंकराचार्यांचे ग्रंथ आहेत. बरेचसे ग्रंथ आहेत, नाही नाही. त्याच्यामध्ये थोडंफार क्वेश्चन ॲन्सर्स आहेत. पण गीतेमध्ये जे आहे की नाही, तो मात्र मूलभूत प्रश्न आहे माणसाचा, इथेही आणि तिथेही, दोन्हीकडे. यू मस्ट बी सक्सेसफुल हिअर अँड देअर बोथ. तुम्ही इथे यशस्वी व्हा, पण इथल्या याला काय आहे, कट ऑफ लाईन आहे की नाही. याच्या पलीकडे काही नाही, संपलं. आणि म्हणून ही त्याच्या पलीकडे काय जे काय आहे, जे ही जी रेषा आहे त्या आपण म्हणतो जन्ममृत्यूची रेषा म्हणतो. आणि त्याच्या पलीकडे काय आहे आम्हाला त्याचा विचार करायचा नाही आहे. आमच्या डोक्याला ताण देऊ नका, आम्हाला त्याचा विचार करायचा नाही आहे. ओके, मॅटर इज ओव्हर. पण जर तुम्हाला त्याची माहीत असेल, म्हणून स्वामींनी ज्ञानोगात म्हटलं, हा प्रश्न कधीच तुम्हाला दाबून टाकता येणार नाही. जोपर्यंत माणसाची विचारशक्ती जागृत आहे आणि जोपर्यंत जगामध्ये मृत्यू नावाची गोष्ट आहे, तुम्ही त्याला कितीही तुम्ही म्हटलं की याचा विचार करू नका, काही फालतू आहे, तरी तो विचार करणारच. कारण काही शेवटी तो माणूस आहे, तो काही पशु नाही आहे, गाय कुत्रा घोडा नाही आहे, हत्ती नाही आहे, तो मनुष्य आहे. मनुष्य जेव्हा विचार करायला थांबवतो तेव्हा तो स्वतःचा अपमान करतो, विचारशक्तीचा अपमान करतो की नाही. आपल्याला ते ऐकायचंच नाही आहे, बोलायचंच नाही आहे की नाही. आत्ताच सकाळी इकडे येत होतो, एक भक्त होते, भक्त म्हणजे तेव्हा इथे हेडगेवार हॉस्पिटलमध्ये एक व्याख्यान होतं, अध्यात्म आणि काय
असं काय ते होतं विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान की नाही. मग लोकांना काही माहीतच नाही आहे याच्याविषयी. अरे माहीत व्हायला ऐकावं लागेल ना. ऐकणं शून्य आहे, बंद झालेलं आहे की नाही. वाचावं लागेल ना, तेही बंद झालं आहे. मग तुला माहीत होणार कुठनं. ज्ञानाचे सगळे कप्पे आपण बंद करून टाकले, मग तुम्हाला माहीत होणार कुठनं. मुलगा शाळेतच गेला नाही, घरीच राहिला आणि तो मोठा झाला तर तो काय ढ राहील आहे. ढ कुठून आला माहीत नाही. गाढवात मधला गा काढून टाकला आणि तिकडला व काढून टाकला, मधला शब्द ढ असतो. तर गाढवापासून ढ आला असेल कदाचित की नाही. त्याला काहीच येणार नाही आहे, कारण तो शाळेत गेलाच नाही आहे किंवा कुठेच गेला नाही. ज्ञानाला चे जे मार्ग आहेत ते बंद केलेले आहेत. म्हणून हे जे दोन गोष्टी आहेत ते गीतेमध्ये फार छान म्हटले आहे, धर्म आणि अध्यात्म. समाज पूर्णपणे असं केलं तर असं होऊन जातं आहे की नाही. भरपूर अर्जुनाने ते मुद्दे मांडले आहेत. पण भगवंतानी त्याला काय सुरुवातच केली, यशोचा नन्वशोच असतो. त्या सगळ्या अर्जुनाच्या मुद्द्यांची वासलात लावली आहे एका शब्दामध्ये. तू बोलतो शहाण्यासारखा, पण शहाण्यासारखा तू वागत नाहीस, मूर्ख आहेस तू. म्हणजे असं होतं की आपण दिपून जातो, पण त्याच्यात काहीही दम नसतो त्या विचारांमध्ये. वा काय छान आहे, पण काहीच दम नसतो त्याच्यामध्ये. कारण काय, तुम्ही प्रज्ञावान नसता, पंडित नसता. प्रज्ञावादाश्च भाषसे, तुझं भाषण तसं आहे, तसं नाही आहे तू. आणि ते एका श्लोकामध्ये पहिला श्लोक आहे गीतेचा, 11वा श्लोक आहे तो द्वितीय अध्यायातला. पहिल्यांदा सांगितलं त्यांनी सगळंच की तुला काहीच कळलं नाही अर्जुना, काहीच कळलं नाही. म्हणून आपल्याला काहीच कळलेलं नाही आहे. म्हणून आपण जे म्हटलं 3 प्रमाण आहे, श्रुती, युक्ती, अनुभूती. तर हे आपल्याला काही गोष्टी मानाव्या लागतात. जोपर्यंत तो आपला अनुभवत नाही, वाट पाहावी लागते की नाही. डॉक्टर म्हणतात अमुक अमुक दिवसांनी तुम्ही हॉस्पिटलून बाहेर जाऊ शकाल, बरे होऊन जाल तुम्ही. डॉक्टरचं म्हणणं मानावं लागतं की नाही. किंवा थोडंसं वेगळं की ते डॉक्टर सांगतात अमुक अमुक तारखेला डिलिव्हरी होईल आहे, 1-2 दिवस इकडे तिकडे होईल आहे की नाही. तर डॉक्टरचं म्हणणं मानावं लागतं. त्यांनी तारीख दिलेली असते. त्यांनी तारीख का दिलेली असते, श्रुती, युक्ती, अनुभूती आहे की नाही. आता ही तर भौतिक गोष्ट आहे, इथे तर अध्यात्म काही नाही आहे. पण तिन्ही प्रमाणात तिथं लागतात. श्रुती, युक्ती, अनुभूतीचे प्रमाणात तिथं लागतात. व्यवहारात आपण तसंच करतो की नाही. म्हणतात म्हणून त्याला म्हणतात इथे आपण मानतो की नाही. कशावरून त्याच तारखेला किंवा 1-2 दिवस इकडे कशावरून होईल असं आपण डॉक्टरांना त्याला काही आपण तर्क करत नाही. त्याच्याशी माहिती आहे, अरे त्याला माहिती आहे, त्याचं ज्ञान आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्याचं पुस्तक ते सांगताय, त्याची बुद्धी ते सांगताय, त्याचा अनुभव आहे. मग कशाला अविश्वास करा, काय गरज काय आहे अविश्वास करायची. असं जर तुम्ही अविश्वास करत गेलात तर तुमचं एक पाऊल पुढे टाकणं जगामध्ये कठीण होऊन जाईल आहे. सगळं काही विश्वासावरच चालतं ना, की आणखी कशावर चालतं. मग इथे तुम्ही व्यवहारामध्ये विश्वास करायला काही कुठे मागे पुढे बघत नाही, डोळे दाखवून विश्वास करता. आणि इथे मात्र म्हणता की नाही, कारण ते आपल्याला रुचत नाही, पटत नाही. आपण म्हणतो, सुरुवातीला म्हटलं मी, आपण सब्जेक्टिव्ह असतो, ऑब्जेक्टिव्ह नसतो की नाही. जे आपल्याला आवडतं तेच आपल्याला पटतं नाही. हा काही ऑब्जेक्टिव्ह नाही, काही सायंटिफिक ॲटिट्यूड नाही आहे. हे सायंटिफिक टेम्पर नाही आहे. म्हणून स्वामींनी राजयोगात म्हटलं आहे हे काही सायंटिफिक टेम्पर नाही, नुसतं काहीतरी बडबडता तुम्ही, सायंटिफिक सायन्स वगैरे वगैरे, त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून काय ती गोष्ट तशी असते काय. तुमच्या बुद्धीला किती किंमत द्यायची. म्हणून अर्जुनाच्या बुद्धीला, तर्काला भगवंतांनी काहीही किंमत दिली नाही. अर्जुन काही साधासुद्धा होता काय, त्याची वासलात लावली, काहीही किंमत दिली नाही, काही त्याचा उल्लेखच नाही गीतेमध्ये.
पण पुन्हा म्हणतो की अर्जुन म्हटलं ते बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. म्हणून इथे जे आपण हा विषय जो बघतो आहे की नाही, की आपला उद्धार होणार की नाही, ग्रंथाकडे बघा. आपण विश्वास ठेवतो. कोणीतरी जातो आहे गाडीमध्ये, गाडी थांबवली, त्यांनी म्हणून हो पैठणकडे कसं जायचं सांगा बरं आम्हाला, आहे की नाही. आपण काय म्हणतो, अरे सरळ 1 किलोमीटर जा, डावीकडे एवढा, तो सरळ पैठणला जाईल रस्ता, ओके थँक्यू, चालला जातो. आता त्यांनी कशावरून तुम्ही म्हणता तुमच्यावर विश्वास कशाला ठेवायचा, आहे की नाही. असं तो आपल्याशी वाद घालतो काय, नाही, त्याला माहीत असतं हे छोट्याशा गोष्टी कोण आपल्याला फसवेल, आणि फसवणूक होत नाही असं नाही आहे, पण त्याची काही आवश्यकता नाही आहे. एक अपरिचित माणूस तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही असं जा नसं जा, आणि आपण त्या अपरिचित माणसाचं सगळं ऐकतो की. आता GPS आहे ना, ते अपरिचित बाई म्हणते इकडे वळा तिकडे वळा, आपण वळतो की. तू तिच्याशी आपण वाद घालत नाही, आता ती काही आपल्या उपलब्ध नसते, आहे की नाही. तिचं ऐकतो आपण सगळं. का विश्वास ठेवावा लागतो. कधी होते गडबड GPS मध्ये, पण तरी पण आपण GPS लावतो ना, आपण आपल्या मुक्कामाला पोहोचतो. याचं कारण काय, त्याला विश्वास ठेवावाच लागतो. म्हणून विश्वास कुठे ठेवायचा, किती ठेवायचा, कसा ठेवायचा, अशी तुमची बुद्धी ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे, स्वतःची अक्कल पाहिजे तुम्हाला. आणि स्वतःची अक्कल केव्हा होईल, तुमच्याकडे काही असेल तर, नाही तर कसं होणार. तुम्ही ती बुद्धी जर डेव्हलप केलेली असेल ऐकून वाचून, तर ते होणार. नाही तर तुम्ही सब्जेक्टिव्ह होणार, तुम्हाला तेच आवडणार, तुम्हाला तेच पटणार जे तुम्हाला हवं आहे. ऑब्जेक्टिव्हिटी संपली, त्यात काही अर्थ नाही, दम नाही त्याच्यामध्ये. म्हणून जगामध्ये आता पुढचं हे आहे, परिच्छेद आहे की वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, त्यांची वृत्ती वेगवेगळ्या असतात, त्यांचे समज वेगवेगळे असतात, त्यांचं ज्ञान वेगवेगळं असतं, आणि त्याप्रमाणे त्यांचे परिणाम पण वेगवेगळे असतात. याच्या आधी गीतेतला एक श्लोक दिला आहे, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. 9व्या अध्यायाचा श्लोक आहे. अर्जुनाला सांगता आहे डायरेक्टली. काही श्लोक गीतेमधले डायरेक्टली अर्जुनासाठी आहे, ते जनरलाइज केलं नाही, सरळ अर्जुनासाठी. कारण अर्जुन ते तो श्रोता आहे, एकमेव श्रोता आहे, डायरेक्टली त्याच्यासाठी आहे. भजस्व माम, अर्जुना माझं भजन कर, माझी सेवा कर, सगळं तुझं संपूर्ण हे आहे, क्रियामूलकता आहे, जे काही तू करशील ते माझ्यासाठी कर. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं मवाप्स्यसि. तू फक्त माझ्यासाठी जरी कर्म केलंस तरी तू यशस्वी होशील. म्हणजे मला समोर ठेवून सगळ्या गोष्टी कर. मदाश्रय हा गीतेमध्ये म्हटलं आहे, पुष्कळदा म्हटलं आहे. माझा आधार घे, माझ्यासाठी कर्म कर. माझं म्हणजे ब्रह्मार्पणम. ब्रह्माला समोर ठेवून निर्गुण निराकार असो, सगुण साकार असो, तुमची इष्ट असो, कोणी असो, त्याच्यासाठी करा, जगासाठी करू नका. कारण जगाचं काय आहे, काही खरं नाही आहे. 2 दिन का मेला, ते आमचे म्हणतात, जग में 2 दिन का मेला आहे. जग 2 दिवसांचं आहे. कबीरा इस संसार में कभी ना हो सुख चैन. कबीरदासजी म्हणतात, या जगामध्ये कधी तुम्हाला चैन नाही मिळणार आणि सुखही मिळणार नाही. आज ते येतील, माहीत नाही मला ते येतील तर. ते बोला आमच्या घरी 5-6-3 त्यांचे मुलं आहे आणि त्यांचे काय हे आहेत, कुटुंब आहेत, म्हणजे मोठी मुलं आहेत, आणि आम्ही 2 जण आहोत. पण आमच्या घरात खूप अशांती आहे. तर अशांती का, कारण तर स्वरूप आहे. कबीरा इस संसार में कभी ना हो सुख चैन. कबीरदास म्हणतात, या जगामध्ये कधी सुख चैन मिळणार नाही. शांती, सुख शांती कधी नसते, जगात नसतेच कधी. फक्त आपण तिथे शोधायला जातो, जिथे नाही आहे तिथे शोधायला जातो. असं म्हणतात ना, अंधाऱ्या खोलीमध्ये काळी मांजर आहे असं समजून आपण शोधायला जातो, तिथे काळी मांजर नसतेच, आहे की नाही.
तसं जिथे काहीच नाही तिथे आपण शोधायला जातो. सदा नगारा बाजत है, सदा नगारा कूचका बाजत है दिन रैन. रैन म्हणजे रात्र. आणि ढोल वाजतोय, नगारा वाजतोय. नगारा तुम्ही बघितला असेल मंदिरामध्ये वगैरे, मोठा असतो, खूप आवाज येतो. सदा नगारा बाजत है दिन रैन. रात्रंदिवस तो नगारा वाजत आहे. कूचका, चला 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 चला, मार्च ऑन. सैन्यात असतं ना, नगारे वाजतात मग सैन्य निघतं. पूर्वीच्या काळी, आता थोडी परिस्थिती बदलली आहे. नगारा कशाचा वाजतो? इथे म्हटलं आहे, अनित्यमसुखम लोकम इमं प्राप्य भजस्माम. हे सतत आपल्या कानावर काय भगवंत सांगतात. जगाचं सत्य आहे, तुम्हाला ऐकायचं ऐका, नका सांगू, तुम्हाला आवडत नसेल नका ऐकू, पण ते आहे हेच. नाही, या जगामध्ये आपण काय करतो? निश्चिंत होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते शेवटलं आहे ना गीतेमध्ये, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, ज्ञानं लब्ध्वा पराम शांतीम, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तुम्हाला जर निश्चिंती हवी असेल, स्थानं शाश्वत स्थान हवं असेल, तेच तुम्ही निश्चित व्हाल ना. नाही तुम्ही इथून उठ तिथे बसा, तिथून तिथे बसा, तिथून तिथे बसा. अरे काय कटकट आहे, कितीदा मी उठणार, तुम्हाला कितीदा उठणार, आम्हाला एका ठिकाणी बसू द्या निश्चिंतपणे. आपण वैतागून जाऊ. नाही म्हणते, कारण ज्ञानम लब्ध्वा, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर असं होणार नाही. हे असं का होत आहे? कारण ज्ञानी नाही म्हणून तुम्हाला असं होत आहे. तुम्ही मूर्ख आहात, मूढ आहात, हे गीतेचे शब्द आहेत, आहे की नाही. आता हे आपण ते 4 प्रकारचे लोक बघतो आहोत इथे. आता त्याच्या आधी हा अनित्यमसुखम लोकम इमं प्राप्य, हा श्लोक इथेतला आलेला आहे. असं का होतं? आणि शांती का नाही आहे? गीता शांतीची, शांती तिचे म्हणतात ते मोक्षाख्याम परमम शांती शंकराचार्य म्हणतात. पण इथे शेवटच्या याच्यामध्ये 18व्या अध्यायाच्या शेवटचा भाग आहे हा, तिथे म्हणतात पराम शांती म्हणतात. म्हणजे शांती पलीकडली, तिथे नुसती शांती. शांती, आनंद हा शांतीतून असतो. अशांत असलं तर सुख नसतं. पण खूप अशांत आहोत, डिस्टर्ब्ड आहोत, आणि म्हणून अशांत आहोत, आणि म्हणून आपण दुःखी आहोत. त्याची कारणं काही असू शकतील, तो भाग वेगळा आहे की नाही. पण कारणं आहेत. आता तुम्ही उत्पन्न केलेली असो की कशाही पद्धतीने झालं असो, तुम्ही त्याला जबाबदार असा नसा. आपण कोणी आपण जबाबदार असं म्हणत नाही. आपण परिस्थितीला आपण जबाबदार आहोत असं आपण काही मानायला तयार नसतो की नाही. कसंही घ्या, माना नका मानो की नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ती आहे, अशांती आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही निर्माण नाही केली, आम्ही त्याला जबाबदार नाही, तरी पण ती आहे की. म्हणजे पांडवांनी किती शांतीचा प्रयत्न केला जन्मभर, त्यांनी एकतर्फी चांगले वागले, पण काही झालं नाही. कौरवांनी शेवटपर्यंत, दुर्योधनाने काहीच तडजोड केली नाही, शेवटी युद्धच झालं. म्हणजे पांडवांचं वागणं बरोबर होतं का चुकीचं होतं? कारण काय, ते अशांतीकडे, युद्धाकडे नेणारं त्यांचं वागणं होतं असं समजायला पाहिजे. नाही झालं कशाला असतं. पांडवांना काही समजलं असतं, त्यांनी त्याचप्रमाणे वागलं असतं की इथपर्यंत पाळी गेलीच नसते युद्धापर्यंत, त्याच्या आधीच ते नीट होऊन गेलं असतं. व्यवहारात तसं होत नाही, एवढं आपल्याला अक्कल नसते. आणि खूप चुका करत पुढे चाललं गेलं तर मग आपल्याला मागे येण्याचं बंदच होऊन जातं. जवळपास येताच येत नाही मागे. कारण काय, आपल्याला मुळातच माहीत नसतं. ज्या घरात राहतो त्या घरातलंच काही माहीत नसतं आपल्याला. कानाकोपरा माहीत पाहिजे घरातला. प्रत्येक गोष्ट कुठे ठेवली आहे, काय ठेवली आहे माहीत पाहिजे. लीला प्रसंगामध्ये रामकृष्णांना प्रत्येक गोष्ट माहीत असायची. अगदी ते सतत ईश्वर चिंतनात मग्न असायचे, त्यांचं भान नसायचं. पण त्यांना प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची, जागच्या जागी ठेवायच्या, ते फार ते कटाक्ष असायचा त्यांचा, पर्टिक्युलर असायचा. अमुक गोष्ट इथंच ठेवली पाहिजे, तिथली गोष्ट तिथंच पाहिजे, प्रत्येक गोष्ट स्थान आहे तिथंच ठेवलं. आपल्याला नाही जमत नाही. मग आपण ज्या घरात राहतो तिथल्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही, ज्या जगात आपण राहतो तिचंच माहीत नाही ते काय जग आहे म्हणून. मग त्याचा त्रास होणारच.
जगाचे काय नियम आहे, जग कशा नियमावर चालतं, संबंध कसे असतात की नाही, हे जे रिलेशन्स असतात, नातीगोती असतात ते कसे असतात, तिथं सगळा प्रॉब्लेम आहे. बाकी कुठेच प्रॉब्लेम नाही आहे. मग घरी असो, बाहेर असो, कुठे जगात असो, ग्लोबल प्रॉब्लेम असो, सगळे जगभर प्रॉब्लेम चालले कशामुळे चालू आहे. मग त्याचं केंद्र घर असो की विश्व असो, आपण काय हे जगाला ओळखलंच नाही आहे. जगाची ओळख न करून घेता आपण जगात वावरतो आहे. म्हणून भगवंत म्हणतात, अरे बाबा हे अनित्यमय, याला कुठपर्यंत पाहून दुर्योधनाला एवढी अक्कल असते. अरे किती केलं तरी शेवटी काय, तो दुर्योधनी जाणार आणि ते सगळं जाणार, पांडवही जाणार. कशासाठी एवढा वापर करायचा. काही आपल्या मुलासाठी त्या रामाला वनवासात पाठवलं. आता काही लागलं काय त्याच्यावर मिळणार आहे. शेवटी मिळून मग तुम्हाला काय मिळणार आहे जगामध्ये. तुम्हाला जर त्या जगाच्या नित्यत्वाची जर कल्पना आली तर जगातले प्रॉब्लेम सगळे सुटून जातील की. हे जग तुम्ही किती याला स्वार्थीपणा केला तर स्वार्थीपणाचं काय तुमच्या पदरात पडलं ते किती दिवस तुमच्या राहणार आहे हातामध्ये, काहीच राहत नाही आहे. प्रत्येक गोष्टी स्वार्थीपणा करतो आपण. कारण काय की आपल्याला हे जग तुम्ही पकडून ठेवलं तरी पकडून राहू शकणार नाही आहे. आपण माझ्याप्रमाणे झालं पाहिजे असं होत नाही आहे की नाही. त्यालाही वाटतं त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे. दुर्योधनाला तर मग त्याच्या मनाप्रमाणे झालं, धृतराष्ट्र त्याच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे होतं. पांडवांनी पडतं घेतलं, माघार घेतली, तडजोड केली, फायदा काही झाला नाही. याचं कारण ते तडजोड माघार नाही घ्यायला पाहिजे होते. माझा अर्थ काय की त्याने आक्रमक व्हायला नाही. जगात राहायचं, जगाचे नियम सांगून त्याप्रमाणे राहा. त्याला काही आपल्या हातात नाही आहे. म्हणजे काय आपली दिशा नेहमी भगवंताकडे राहिली पाहिजे. ह्या जगाला तुम्ही नीट करायला गेला तर तुम्ही तुमचे किती आयुष्य पुरे पडणार नाही. म्हणून भजे स्वमाम आहे की नाही. तुम्ही हेच जगाचं हे सगळं ठीक करत बसले मग आपण शांत राहू, सुखी राहू, आनंदी राहू असंच करत बसले तर तुमच्या आता ते सुख आनंद येणार नाही, देवही येणार नाही, काहीच येणार नाही. तुम्ही रिकाम्या हाताने गेले, काहीच नाही आहे, आणि गेले आले काहीच तुमच्या हातात काहीच पडलं नाही. म्हणून भजे स्वमाम. हे जग असं आहे, हे असं कर, त्याला काही फायदा होणार नाही. ॲब्सोल्युटली परफेक्ट वंडरफुल उपदेश आहे, हा ॲडवाईस आहे की नाही. एवढ्यावर जरी आपण चिंतन केलं, भगवंताच्या एवढ्या याच्यावर जर मी चिंतन केलं तर किती फरक पडेल बघा. की काहीच टिकत नसतं आणि असुखम आहे. तुम्ही किती सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यात सुख मिळणार नाही. याचं कारण काय, जगच सुखयुक्त नाही आहे. मग मिळणार कुठून. जे नाही आहे की नाही, त्या भांड्यामध्ये पाणीच नाही आहे आणि कावळा पाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. रिकामं आहे ते भांडं, मडकं रिकामं आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. असुखम, तिथे सुख शोधू नका. मग सुख कशा शोधा, नित्यत्व कशा शोधा. भजे सुमाम, माझं भजन कर. तिथे नित्यत्व आहे, तिथे सुख आहे, तिथे शांती आहे. नाही म्हणून अजूनही इतकं भौतिकता वाढली असूनसुद्धा लोक अजूनही देवाचं भजन करतात, देवाकडे जातात, मंदिरात जातात, बसतात, ऐकतात. जेवढं असेल तेवढं करतात. कारण काय याचं, तितकं मिळत तर काहीच नाही तुम्हाला. जास्तीत जास्त मला प्रसाद मिळेल का चरणामृत मिळेल, आणखी काय मिळणार. मध्ये मध्ये खिचडी मिळते, पुढे काय आहे की नाही. तरी लोक का येतात, अजूनही देवाला सोडत का नाही आहे. याचं कारण लोक शहाणे आहेत. त्यांना त्यांचा स्वार्थ कळतो की इतकं नाही कळत. त्यांच्या समजूमध्ये इतकी स्पष्टता नसते, परंतु काहीच कळत नाही असं नाही आहे. त्यांना कळतं की आपल्याला समजत नाही तरी वाडवडिलांनी सांगितलं आहे ना, पूर्वजांनी सांगितलं आहे ना, देवासमोरून बसा, देवाला एक सलाम ठोका, देवाचं दर्शन घ्या, काही थोडं कानावर पडू द्या. अगदीच काहीतरी देवाला तुम्ही एकदम फाटा देऊ नका, अजिबात बात करू नका. कारण काय तुमचं नुकसान होईल आहे. सगळं मिळालं, सगळं मिळून काय किंमत मोजली. सुख गेलं, शांती गेली. हा जगाचा घरोघरचा नियम आहे बघा, जगातला नियम आहे. अगदी पूर्ण तर्कशुद्ध आहे ते, अनुभवाचं आहे. आपण काही शिकत नाही, कोणीच शिकत नाही.
तुम्ही शिकत नाही, मी शिकत नाही, जग शिकत नाही, कोणी शिकत नाही. कारण आहेच ते पुन्हा मम माया दुरत्यया. भगवंत म्हणतात गीतेमध्ये, माझी माया दुरत्य आहे, ते तुम्हाला नाही पार करता येणार. तुम्ही ते पराभूत व्हाल, तुम्ही तोकडे पडाल, तुमची शक्ती नाही आहे तुमच्यामध्ये. म्हणून भजस्व माम मामैवे प्रपद्यन्ते, मला शरण या. म्हणजे त्या भगवंताला शरण जा. तो भगवंत सगळ्या जगाचा स्वामी आहे. पिताहमस्य जगतो, या सगळ्या जगाचा मी पिता आहे, माता आहे, धाता आहे, पितामह आहे. माता धाता पितामह. ऐकणी मुलगा घाबरला तो आईजवळ पटकन पळतो, वडिलांजवळ पळतो, एक निश्चिंत होऊन जातो. की नाही, त्याला एक आश्वस्त होतो. तो व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की नाही, मुलाच्या याच्यावर खांद्यावर आई हात ठेवते, बाप हात ठेवतो, मित्र हात ठेवतात, पती पत्नीचा संबंध असतो. हे कशाचे ते आश्वस्त आहेत ते. अरे आम्ही आहोत तुझ्याबरोबर, की नाही, घाबरू नको. आहे की नाही. आपल्या हिंदुस्थानात ही खूप आहे. कारण काय, हा आश्वस्त आहे, आम्ही आहोत, घाबरू नको. याच्यातूनही आपण बाहेर पडू. भजस्व माम. किती संकट आले, किती अडचणी आल्या, तरी देव आहे तुमच्याबरोबर. त्याला म्हणून भजस्व माम. नाही, ते जितकं वाढेल आणि तितकं माणसं यशस्वी, म्हणजे त्याचं जे यश आहे जीवनातलं, मी यश या अर्थाने म्हणतो आहे की तिथे ज्यासाठी तुम्ही आलात ते जे मिळेल त्याला यश म्हणतात. करेक्ट रिझल्ट मिळतो त्याला यश मिळतात. जो परिणाम ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे ते जर तुम्हाला मिळालं त्याला यश मिळतात. मुलगा अभ्यास करतो आणि निकाल लागतो आणि त्याला ज्याप्रमाणे त्याची अपेक्षा असते त्याप्रमाणे त्याला यश म्हणतात, सक्सेस. तर तुम्हाला यशाची कल्पना असो की नसो, कारण पुन्हा मी म्हटलं की हे आपली समजशक्ती फार तोकडी आहे, फारच कमी आहे. हे आपल्याला माहीत नाही आहे, नाहीतर सगळं जगच मुक्त होऊन गेलं असतं. पण तसं होत नाही. म्हणून ही जीवाचे 4 प्रकार आहेत सांगितलं आहे. हे आलेत कुठून 4 प्रकार? जीवाचे, जीव म्हणजे जो जन्म घेतो त्याला जीव म्हणतात. ज्याच्यामध्ये जीवत्व येतं, प्राणशक्ती येते, त्याला जीव म्हणतात. ते आले कुठनं? हे 4 प्रकारचे आले कुठं? जीवांच्या 4 कोटी मानतात. कोटी म्हणजे 10 मिलियन नाही, 10 लक्ष नाही, 100 लक्ष नाही. कोटी म्हणजे श्रेणी. आपण 33 कोटी देव म्हणतो ना, 33 कोटी म्हणजे 330 मिलियन नाही. कोटी म्हणजे श्रेणी. एक नाही, एकादश रुद्र आहे, त्यानंतर तुमचे अष्टवसू आहे, 12 आदित्य आहे, असं म्हणून 33 श्रेणी आहेत त्या देवतांच्या. आपण 33 कोटी 330 मिलियन असो, आपले समज आहेत तसे. आपल्या देशाची संख्या किती आहे? 140 कोटी 150 कोटी जी काय असेल ती नाही. ती कोटी म्हणजे या अर्थाने 100 लक्ष अर्थाने. पण इथे कोटी म्हणजे श्रेणी. संस्कृतमध्ये शब्दांचे अर्थ खूप असतात. शब्दकोश तुम्ही बघा, त्यात एकाच शब्दाचे भरपूर अर्थ असतात. तरी 33 कोटी म्हणजे 4 कोटी आहेत. इथे कोटी शब्द वापरलेला आहे. कोटी म्हणजे श्रेणी, कॅटेगोरी, 4 प्रकार, ग्रुपिंग. आपल्याला कधीतरी ग्रुपिंग करावं लागतं समजण्यासाठी. सगळं काही इतकं ॲक्युरेट ग्रुपिंग नसतं कधी कधी. त्यात भरपूर प्रकार असतात. पण मुख्य जसं स्त्रियांची कोटी म्हणतो, स्त्री जात म्हणतो. स्त्री जात म्हणजे स्त्रियांची कोटी, म्हणजे एक वेगळं. पुरुष जात म्हणजे जन्म घेतल्यानंतर पुरुष म्हणून जन्म घेतला आणि स्त्री म्हणून जन्म घेतल्याला जात म्हणतात. जात म्हणजे जन्म. जात म्हणजे आपण जात म्हणतो त्याला, आणि जात शब्दाचा अर्थच जन्म आहे संस्कृतमध्ये. तर हे मानतात. म्हणजे अगदी सर्वसाधारणपणे 4 प्रकारचे लोक तुम्हाला जगात आढळतात. हे कशाला अनुलक्षण म्हटलं आहे? हे अध्यात्माला अनुलक्षण म्हटलं आहे की नाही. की काही लोक अगदी जाऊन मुक्कामाला पोचतात, काही लोक त्याच्या रस्त्यालाच लागत नाही कधी.
त्या रस्त्यावर ज्याला त्याला भरपूर हे लागतात, म्हणजे जन्म लागतात. ज्या रस्त्याने वरून तुम्ही चालत जाऊन मुक्कामाला पोचणार, म्हणजे काही लोक मुक्कामाला पोचले असतात, काही लोक रस्त्यावर प्रवास करत असतात, नाही काही लोक अजून रस्त्यावर आलेलेच नसतात, किंवा काही लोकांना रस्त्याची कल्पनाच नसते. महामार्ग सत्येन पंथा विततो देवयानाः. उपरिशब्द सत्याचा मार्ग जो आहे वितता आहे, विस्तारित आहे, चांगला महामार्ग आहे. 6 लेन 8 लेन आहे तो. देवयानाः तो देवयान, यान म्हणजे मार्ग, रामायण म्हणजे रामाचा मार्ग आहे की नाही, त्यांना पत्ताच नाही आहे. अशा 4 श्रेणी आहेत लोकांच्या. त्यानं ते नाव पण दिलं आहे समजण्यासाठी. बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि नित्य. मग आपण आता बद्ध म्हणजे बद्ध, मुमुक्षु म्हणजे मुमुक्षु असं नाही आहे, मिक्स असतं त्याच्यामध्ये. त्याला इंग्रजीमध्ये गणितामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, त्याचा प्रतिशब्द असेलच, माझी कल्पना नाही त्याला, पण इंग्लिश त्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतात. तुम्ही जोडत गेलं तर असंख्य त्याचे प्रकार होतात, पण मुख्य 4 प्रकार आहेत की नाही. बद्ध म्हणजे 100% बद्धच आहे, मुमुक्ष 100% असं नाही आहे, मिक्स असतं ते. त्या अर्थानं त्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतात की नाही. बद्ध काय, बद्ध म्हणजे बांधलेला. मुमुक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे त्याला मुक्त व्हायचं आहे. उंदीर पिंजऱ्यात सापडला आहे आणि तो बद्ध आहे, पण त्याला पिंजऱ्यातून बाहेर यायचं आहे, तो मुमुक्ष आहे. सोपी आहे की नाही. आणि मुक्त म्हणजे तो बाहेर पडला, म्हणजे त्याला मुक्त झाला. त्याला बाहेर पडायचं आहे पण बाहेर पडला आहे, नाही फरक आहे ना. इच्छा उत्पन्न होऊन त्याप्रमाणे होणं याच्यात फरक आहे की नाही. आणि एक जण आहे त्याला हे म्हणतात नित्य म्हणतात, तो कधी जातच नाही, पिंजऱ्यात सापडतच नाही. काय त्याला आधी म्हणणार हा पिंजरा आहे, मरायची जागा आहे की नाही. आतमध्ये बिस्किटावर लावले आहे, खाण्याचे खमंग भज्यावर ठेवलं, याच्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्या लालचीने तुम्ही लोभाने गेले आतमध्ये, तर लाताच राहत पण बाहेरच पडणार नाही. हे ज्याला आधीपासूनच कळतं त्याला नित्य म्हणतात. नित्यमुक्त आहे तो. नित्य म्हणजे नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त का, कारण तो पिंजऱ्यात सापडतच नाही कधी, तो शहाणा आहे. इथे उदाहरण दिलं आहे माशांचं आणि जाळ्याचं. माशाचं मासे पकडण्यासाठी जाळं टाकलं जातं. काही मासे जात्याच हुशार असतात. जात्याच हुशार म्हणजे जन्मापासून हुशार असतात, त्यांचे संस्कार तसे असतात, त्यांना माहीत आहे. ते जाळ्यामध्ये सापडलं की गेलं, संपलं पुढचं की नाही. बघा ही तुमची बुद्धी, ही तुमची बुद्धी तुम्हाला सांगते. बरं याच्यासाठी काही ग्रंथ लागतात काय, याच्यासाठी काही पुस्तकं लागतात काय, लागतात आणि लागत नाही, दोन्ही आहे. आपल्याकडे आधीपासून अक्कल असेल तर मग काही लागायची गरज नाही, पुस्तकांची गरज नाही आहे. पण नसेल आणि नसतेच ती, तर मात्र मग शास्त्राची गरज आहे, श्रवणाची गरज आहे. कारण इतकं करूनसुद्धा काही होत नाही, आणि काही केलं तर मग विचारूच नका की नाही. याचे कारण काय, संस्कार. त्याला वचनामध्ये संस्कार दोष म्हटलेला आहे. सगळं संस्कार दोषामुळे होतो. आपण खूप काही करू शकतो पण काहीच करू शकत नाही. आपली क्षमता खूप आहे, विशेष करून तरुण वयामध्ये खूपसं करतो. त्याच्यामध्ये हे सगळं मिळालं ना, त्या तारुण्याच्या बळावर तो जग जिंकू शकतो, मग मुक्त पण होऊ शकतो ठीक नाही, देवाचा भक्त पण होऊ शकतो. पण ते ज्यावेळी तारुण्य असतं त्यावेळी अक्कल नसते, आणि अक्कल असते त्यावेळी तारुण्य संपून गेलं असतं. थोडीफार अक्कल म्हणजे जास्ती नाही, थोडीफार आली असते, 5-10%. थोडंफार समजायला लागलं असतं, तो पण सगळं आटपून गेलं असतं, काही शिल्लक राहिलं नसतं. हा दैव दुर्विलास आहे की नाही, असं असतं. असं व्हायला नको, पण असं असतो साधारणपणे, तसंच असतं ते. म्हणून इथे म्हटलं आहे की हे सगळं वर्णन केलं आहे इथे. त्याचे हे पण सांगितलं आहे कसं ओळखायचं. कारण काय, आपण हा बद्ध आहे म्हणून, पण इकडे मी पण बद्ध आहे असं आपण म्हणायला तयार नसतो. सगळे बद्ध दिसतात आपल्याला की नाही, पण त्याच्यामध्ये आपली पण गणना करायला पाहिजे, हे काय आपल्याला कळत नाही. आपण दुसरीकडे बघतो, स्वतःकडे बघत नाही. म्हणून ते म्हणतात हे समजण्यासाठी अध्यात्मामध्ये नेहमी उदाहरणं दिली जातात, दृष्टांत दिले जातात. श्रीरामकृष्ण इतके दृष्टांत दिले आहेत, सगळे संसारातले दिले आहेत. तुमच्या आमच्या नेहमीच्या माहितीत नाही तर तुम्हाला काही संबंधच नाही.
म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे समजण्यासाठी, पण तरी समजत नाही, उदाहरणं देऊन समजत नाही. याचं कारण काय? तो संस्कार नाही आहे. ते वृत्ती संस्कारातले जे तरंग पाहिजे ते तुमच्या निर्माणच झालं नाही आहे. म्हणून शक्यतो आपण ते म्हणतो, शक्यतो संस्कार गोळा करा, प्रयत्न करा की नाही. थेंबे थेंबे तळे साचे, छोट्या छोट्या गोष्टी तुमचा संस्कार तयार होतो. जे तुम्हाला शक्य आहे ते करा की नाही. मोठं काहीतरी आपण एकदम करू असं करू नका. जे आत्ता जमतं तेच करा. तुम्हाला आत्ता 10 मिनटं बसता येतं ना, 10 मिनटं बसा, ते तुमच्या खात्यात जमा होईल आहे. जसं स्मॉल सेविंग असतात ना, असं मोठ्या मोठ्या असतात योजना असतात, NGOच्या पण सरकारच्या पण असतात. स्मॉल सेविंग तुम्हाला एकदम मोठं काही घबाड टाकता नाही बँकेत, 10 रुपये टाका. 10 रुपयाला काही किंमत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, पण टाका ते 10 रुपये टाका, काय हरकत नाही. बाया असतात ना घरी, कशात ते लपून ठेवतात 10 रुपये 5 रुपये सगळं गोळा करतात, कारण ती होता होता मोठी अमाऊंट होती, ती कामाच येते. त्यांना माहीत असतं घर चालवायचं म्हणजे हे सगळं करावंच लागतं. थोड्या थोड्या जरी रकमा टाकत गेल्या तर ते कामाच येतं, ते कोणी वाया जात नाही ती. म्हणून हे इथे आपण जे बघतो आहे की एकदम काही होणार नाही आहे. आणि ते प्रल्हाद वगैरे सोडून द्या की रामकृष्ण विवेकानंद शंकराचं म्हणते, हे कुठले या जगातले लोक नाहीत, ते बियॉन्ड आहेत, परा ते ते अधिकार घेऊनच जन्माला येतात. आपण आपली गोष्ट करतो आहे, साधारण माणसांची गोष्ट करतो आहे. जे तसे अधिकार घेऊन जन्माला आले आहेत, तशी योग्यता घेऊन जन्माला, त्यांच्याविषयी काय बोलायचं आहे? ते तर आपले आदर्श आहेत, हिरो आहेत नाही, स्पिरिच्युअल हिरो आहेत ते. युअर आयडियल मस्ट बी स्पिरिच्युअल हिरो, युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल, स्वामीजी म्हणतात. त्यांच्याकडे बघून आपण आपली जीवनयात्रा यशस्वी करू शकतो, सफल करू शकतो, नुसतं त्यांच्या आधाराने. ते जहाज आहे, मोठे मोठे जहाज आहेत. तुम्ही काय करा, नुसतं जहाजातून बसा, बाकी काय करायची गरज नाही. ते जहाज तुम्हाला घेऊन जाईल परतीरावर, या भवसागराच्या पार घेऊन जाईल. तुम्हाला करायचं काहीच नाही. इतके मोठे लोक असतात ते. पण तसं मन तर झालं पाहिजे ना, मनामध्ये तो भाव तर निर्माण झाला पाहिजे, मनामध्ये ती इच्छा तर निर्माण झाली पाहिजे, ती वासना तर जागली पाहिजे. तसं होत नाही. म्हणून हे सगळं जाणणं आवश्यक आहे की आपण कुठे पडतो आहे, कोणत्या ग्रुपमध्ये जातो आहे. बद्ध, मुमुक्षु आणि नित्य आणि मुक्त, हे ते कुठे पडतो आहे की नाही, हे आपल्याला पक्का माहीत पाहिजे की नाही. आपण म्हणजे कॉमनली स्पीकिंग आपण बद्ध नाही आहे, थोड्या धरून चला. कारण काय, थोडंफार ऐकतो आपण, थोडंफार वाचतो, उत्सव जॉईन करतो, मंदिरात जातो, आश्रमात येतो, थोडं सत्कार्य करतो, जे काही जमेल ते, थोडी सेवा करतो. आपल्या क्षमतेप्रमाणे जितकं काही जमेल तितकं करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. नाही तर नसेलच भक्ती तर कशाला करणं. भजस्व माम नसेल, भजस्व म्हणजे सेवस्व माम, शंकराचार्य म्हणतात. ही सगळी सेवा आहे देवाची. मग अनित्यम सुखम लोक आहे ना या जगामध्ये आपण आहोत. जे जग नित्य नाही आहे आणि दुःखी आहे, जगात दुःखच दुःख आहे. दुःख येऊ नये व ती गीता म्हणते. नाही, तुम्ही सुखाच्या मागे लागता आणि ते दुःख उत्पन्न करतं. गीतेत 5वा अध्याय क्रमांक 5 संन्यास योग की नाही. तुम्ही ज्या प्रकारच्या सुखाची कल्पना करता की नाही, असं झालं पाहिजे, असं झालं की असं होईल, तसं झालं, ते लक्षात घ्या. तुम्ही दुःखाची उत्पन्न करणारा. दुःख येऊन, सुंदर शब्द आहे, दुःख येऊ नये व ते दुःखच उत्पन्न करणार आहे. तर तुम्हाला माहीत नाही त्याला काय करणार, देव काय करणार सांगतात, ऐका. असं आहे ते. ज्या प्रकारच्या सुखाची आलं, असं झालं की असं होईल, मग आपण मजेत राहू, असं नाही की नाही. तसं काही होत नसतं की नाही. ते बरोबर दुःखांना घेऊन येतात. स्वामी विवेकानंद म्हणत असत की सुख हे काटेरी मुकुटासारखं असतं आहे की नाही. तुम्ही डोक्यावर मुकुट ठेवलं आहे, लोकांना नोकरी मुकुट दिसतोय, त्याच्यात काटे आहे, ते बोचतात, बोचणाऱ्याला कळतात आहे ते. त्यामुळे तो मुकुट सुखाचा नाही, दुःखाचा मुकुट आहे तो. इथे म्हणून इथे म्हणतात संसार म्हणजे काय लक्षात घ्या. कारण संसारात आपल्याला संसारात राहतो आणि आपल्या संसाराविषयी काहीच माहीत नाही आहे. हे सगळे शास्त्राचं शास्त्र आहे की नाही. जितकी सखोल विचार केला आहे आणि आधी हजारो वर्षांपासून केलं, लक्षात घ्या. आणि कोणी केलं आहे, शहाण्या लोकांनी केलं आहे, त्यागी लोकांनी केलं आहे, तपस्वी लोकांनी केलं आहे.
त्यांनी संपूर्ण आयुष्यासाठी झोकून दिलेलं आहे. स्वार्थी नाही आहेत ते, स्वतःसाठी काही नाही केलं त्यांनी. ती स्वतःचा विचारच नाही केला. संपूर्ण आयुष्य जन्मभर ते चिंतन केलं आहे गुहेत राहून. याच्यात वर्णन नाही, ऋषींना ज्ञान झालं होतं, ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं. त्यासाठी किती तपस्या कष्ट करत असत. सकाळी उठत असत आणि एकांतामध्ये जात असत, कुठंतरी गुहेमध्ये जाऊन दिवसभर ध्यानधारणा करत असत, संध्याकाळी येऊन कंदमुळं खात असत. आणि सगळ्या विषयांनाच त्याला संसार म्हटलं आहे. संसार म्हणजे एक झाड असं म्हटलं आहे. त्यापासून ते वेगळं ठेवत स्वतःला, शब्दस्पर्श ज्ञानापासून वेगळं ठेवत असत. तेव्हा कुठे त्यांना बोधिबोध होई, अंतरंगात ब्रह्मज्ञान होत असे, असं ते वर्णन आहे या वचनामृतामध्ये. तेव्हा कुठे आपण यातलं काहीच करत नाही. हां, आपण त्यातलं 2% करत नाही. आणि तरी आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हो, एक मार्ग उपलब्ध आहे, त्याला म्हणतात प्रार्थनेचा, शरणागतीचा, नाही की नाही. तो मार्ग सर्वसामान्यांसाठी. तुम्हाला यातलं काही करता येणार नाही. तुम्हाला जंगलात जाता येणार नाही, कुठेच राहता येणार नाही, गुहेत राहणार नाही, कंदमुळं खाता येणार नाही. खा ना एक दिवस कंदमुळं, एक दिवस फळं खाल्लं तरी तुम्हाला देव आठवेल, आहे की नाही. 10 दिवस लोक उपास करतात ना, साबुदाण्याची काही उसळ खातात, आणखी काय काय बरंच काही खातात, संध्याकाळी भगर खातात, आहे की नाही. उपासही होत होतो की नाही. पण तेवढंसुद्धा करणं किती कठीण आहे की नाही. फार कठीण आहे तेवढंसुद्धा करणं. पण काय, हा मार्ग आहे सर्वसामान्यांसाठी. पण तो मार्ग मात्र माहिती आहे कशासाठी करतात, ते तुमच्या आमच्यासाठी करतात. त्यांची तपस्या, त्यांचं पुण्य आपल्या कामास येतं. स्वामी विवेकानंदांच्या गुरुबंधूंनी खूप तपस्या केली, ते सगळं आमच्या कामाला येतं. आम्हाला काहीच करता येत नाही. त्यांनी जी तपस्या केली तर फळ आता या पिढीला मिळत आहे. याचं कारण आहे, बाप कमावतो, पोरांच्या कामी येतं. परिश्रम करतो, पोरांना कामास येतं. ते हाच नियम आहे. स्वामी म्हणतात हाच नियम आहे जगाचा. एक जण शेकोटी पेटवतो, इकडं तिकडे काटक्यावर जमा करतो, शेकोटी पेटवतो. थंडी खूप पडलेली आहे, तो हात शेकतो. ती शेकोटी बघून 10 लोक देतात, अरे ते शेकोटी पडले, तिथे येतात, ते हात शेकायला लागतात. ज्यांनी शेकोटी पेटवली तो असं म्हणत नाही आहे, अरे शेकोटी मी पेटवली आहे, मी लाकडं गोळा केली आहे, मी काटक्या गोळा केल्या आहे, तुम्ही किती कशाला आले, तुम्हाला कोणी बोलावलं इथे. तो असं म्हणे, तो बाजूला, अरे बस 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 बस, त्याला 4 लोकांना जागा करून देतो तो, आहे की नाही. कारण काय, त्याला काही वाटत नाही, मी पेटवलं म्हणजे मीच फक्त शेकलो पाहिजे काय, 10 लोकांना शेकू द्या ना, त्यात काय वाव काय. त्याला म्हणतात सेवाधर्म भजस्व माम. ती माझी सेवा आहे, देवाची सेवा आहे ती. म्हणून संसार जणू एक जाळं, हे जाळं आहे म्हणजे याचा अर्थ काय, हे तुम्हाला कोंडण्यासाठी आलेलं आहे. संसारात तुम्ही कोंडले जाता, मुक्त होण्यासाठी संसार नाही आहे. 3 शब्द आहे, संसार एक जाळं आणि जीव जणू मासे. जीव म्हणजे आपण सगळे मासे आहोत. आणि मग हे संसारात आपण आलो म्हणजे काय, आपण जाळ्यात सापडलेलो आहोत. संसार म्हणजे जाळं आहे की नाही, जे सापडलं आहे आपल्याला माहिती आहे, माहीत करून घ्या की नाही. देवाला प्रार्थना करा की नाही. मग देव कोण आहे ते म्हणतात, व अवघा संसार ज्याची माया. बघा सुंदर शब्द वापरला आहे. त्याचा संसार असं म्हटलं नाही, त्याची माया म्हटलं आहे. अवघा संसार ज्याची माया, तो ईश्वर म्हणजे जणू भोई. म्हणजे ईश्वर मुक्त करायला पण माया मुक्त करायला नाही आली. भोई म्हणजे कोळी, आहे की नाही. वंडरफुल आहे, अध्यात्म आहे की नाही. फक्त ते अति सोपी शब्दात मांडलेलं आहे. ते भोई म्हणजे कोळी, जो मासे पकडतो, जाळं फेकतो पाण्यामध्ये, त्याला भोई किंवा कोळी म्हणतात, आहे की नाही. म्हणून तो जो जाळं विणतो ना त्याला एक कोळीच म्हणतात. स्पायडर जाळं विणतो, त्यात किडा अडकतो, एकच तो फक्त किडा आहे. हे माणसं कोळी म्हणजे माणूस असतो. ते संसार म्हणजे काय आहे, तो जाळं. त्या जाळं त्यांनी टाकलं आहे पाण्यामध्ये आणि सगळे जीव त्याच्यामध्ये अडकले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे अडकले म्हणजे ऑलरेडी अडकले. तुम्ही जन्म घेतला म्हणजे अडकले. तुम्ही जन्म कुठे घेता, संसारात घेता की संसाराच्या बाहेर घेता. आपलं अस्तित्व कुठे आहे, आपलं अस्तित्व या संसारात आहे किंवा संसाराच्या बाहेर आहेत. सगळी संसारात आहे. संसारात जाळं असेल तर आपण अडकलं नाही. इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. मग आपण स्वीकारत का नाही ते. याचा अर्थ असा की माणसाला जर कळलं आपण अडकलो तर सुटण्याचा प्रयत्न करेल ना.
आपण कुठे संसाराचा प्रयत्न होतो? आपल्याला माहीत आहे ते जाळं आहे म्हणून, त्याच्यामुळे आपण सुटण्याचा प्रयत्नच करत नाही कधी, की नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे ईश्वराने जाळं टाकलं, ते ईश्वराच्या मायेने जाळं टाकलं म्हटलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे जणू एक भोई, कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकतात, त्यांपैकी काही जाळं तोडून पळायच्या अर्थात मुक्त व्हायच्या उद्योगाला लागतात. त्यांना म्हणतात मुमुक्षू भक्त म्हणतात. त्यांना सतत विचार करतात, अरे झालं काय, किंवा देवाने आम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं, आमच्याकडे देवाने लक्ष द्यावं, देव आम्हाला विसरला काय. ती कुंती आहे ना, मथुरेला कृष्णाने मथुरेहून अक्रूराला पाठवलं हस्तिनापुराला, जा जरा माझ्या आत्तेचं जरा विचारपूस करून या. अक्रूर गेला. मोठी कहाणी, आपला वेळ संपला आहे की नाही. तिचं फार सुंदर आहे कुंतीचं. हा आम्हाला विसरला काय कृष्ण, आपल्या भावांना विसरला काय. कुंती म्हणते कृष्ण आम्हाला विसरला काय, माझं नशीबच असं आहे, मला जन्मापासून दुःखच दुःख आहे की नाही. मी तरी कशाला त्याला दोष देऊ, कारण त्यांनी माझं नशीबच चांगलं नाही आहे. फार सुंदर आहे ते. याच्यामध्ये येतं ते कृष्णाचं आपल्या आत्यावर खूप प्रेम होतं, कुंतीवर खूप प्रेम होतं आहे की नाही. पण कुंतीमध्ये मला विसरला काय देव, कृष्ण मला विसरला काय, असं ते वर्णन आहे की नाही. देव आपल्याला विसरला काय की नाही. म्हणून कोळ्याच्या जाळ्यात मासे की जाळ्यातून पळायच्या अर्थात मुक्त व्हायच्या उद्योगाला लागतात, त्याला म्हणतात भक्त किंवा मुक्त म्हणा. मुक्त व्हायच्या म्हणजे मुमुक्षू. काहीतरी त्याला जाणवतं आहे, काहीतरी आपण तडफडतो आहे, मासा काहीतरी गडबड झाली आहे आपण, कारण आपल्या मनाप्रमाणे त्यातून जाळ्यातून बाहेर पडता येत नाही आहे, मुक्तपणे पोहता येत नाही आहे अथांग सागरामध्ये किंवा अथांग पाण्यामध्ये. आपल्या पोहण्याला मर्यादा आहे, त्यालाच म्हणतात बद्धता. आपल्याला छटपटतो आहे आपण या जगामध्ये, आपला अनुभव आहे, पण आपल्याला नाही करता येत काही प्रमाणे. परिस्थिती बदलता येत नाही, कशी बदलणार. जाळ्याला तोडता येत नाही माशांना की नाही. त्या तिथल्या जाळ्यामध्येच ते इकडे तरी करू शकतात. आणि मग जाळ्या उडल्यानंतर प्रश्नच नाही, तो काय करतो, उडचकतो टोपल्यात भरतो. ते वर्णन पुढे येईल आहे. म्हणजे स्पष्टतः जाणीव दिली आहे बघा नेमकं काय. अनित्यमसुखम लोकम इमम प्राप्य. तुम्हाला तुमच्या वाट्याला काय आलेलं आहे, इमम प्राप्य म्हणजे हे तुमच्या वाट्याला आलेलं आहे. शब्द असे आहेत, इमम प्राप्य, अनित्यम, इमम लोकम प्राप्य. लोकम म्हणजे संसार, मनुष्यलोक, हे तुम्हाला मिळालेलं आहे वारसा म्हणून. अँड दिस इज अ फॅक्ट. असंच आहे ते, असं नाही असं म्हणू नका, असंच आहे. कारण काय, आपलं छटपटणं व्याकुळ होणं हे दर्शवतं की आपण जाळ्यात सापडलेलो आहोत की नाही. छटपटाची गरज नाही. अथांग कुठेही पळा तुम्ही, कुठेही पोहा, तुम्हाला कोण वाटलं आहे. जिथे जाळ नाही तिकडे मासा कुठेही जाऊ शकतो, कुठेही पोहू शकतो की नाही. जंगलामध्ये वाघ पिंजरा सापडलेला आहे. आधी तो दररोज 40 किलोमीटर फिरतो, साधा भाग 40 किलोमीटर फिरतो आहे की नाही. आता त्याला तिथेच फिरावं लागतं. याचा अर्थ तो पिंजरा सापडलेला आहे, त्याला आता मुक्तता नाही आहे, त्याला वाटेत तसं फिरता येत नाही, वनामध्ये मुक्तपणे फिरता येत नाही. म्हणजे तसंच आपलं हे आपल्याला फक्त जाणत नाही. ते जाळं इतकं सूक्ष्म आहे, दिसतच नाही. तुम्ही जाळं बघितलं असेल कोळ्याचं, इतकं सूक्ष्म असतं की दिसतच नाही. ते पाण्याची एकरूप होऊन जातं. मासे त्याच्यात सापडतात, नाही तर मासे त्याच्या पलीकडे. शहाणे मासे वेगळे असतात, त्यांना नित्यमुक्त म्हटलं आहे की नाही. ते काही आपण नाही आहे की नाही. पण ते जाळं इतकं सूक्ष्म आहे की तुम्हाला जाळं हेच कळत नाही आहे, म्हणून सहजपणे देतं. हे जगातलं जे जाळं आहे, मायेचं जाळं इतकं सूक्ष्म आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही जाळ्यामध्ये सापडले आहात की नाही. म्हणतात अरे बाबा तेवढंच कमीत कमी जाणून घ्या, मग काय करा, सुटणं तुमच्या कठीण आहे. जाळ्यातून बाहेर पण किती मासे जाळ्यातून बाहेर पडू शकतात त्याचं वर्णन पण आहे की नाही. ते म्हणतात हा सुटकला की एक मासा की नाही. म्हणजे सुटणारे असतात पण ते फार कमी असतात की नाही. आपल्या प्रयत्नाने सुटणारे फार कमी असतात, पण तीसुद्धा देवाचीच कृपा असते. ते देवाची कृपा असते आणि त्यामुळे ते प्रयत्न करता सुटतात. इतरांना देवाची कृपा, त्यांना त्याच्या दुसरा मार्गच नसतो की नाही. त्यांचे प्रयत्न म्हणजे प्रार्थना की नाही, देवाची कृपा, त्याची भीक मागणं, तेच प्रयत्न, तीच साधनं आहे सर्वसामान्य माणसांसाठी. तीच साधनं आहे. तुम्ही कनेक्ट करा स्वतःला, देवाशी कनेक्ट करा. प्रार्थनेने माणूस कनेक्ट होतो, त्या वैश्विक चेतन तत्वाशी आपण कनेक्ट होतो
आहे की नाही. एरवी आपण कनेक्ट आहोतच, पण आपल्याला कुठं माहिती आहे. प्रार्थनेने माणसाला त्याची जाणीव होते की आपण त्याला कनेक्ट होतो आहे, आणि मग ते सगळं जे काही अशक्य आहे ते शक्य व्हायला लागतं. तरच म्हणतात मुक्ती. हा मुक्ती फक्त एकमेव आदर्श भारतीय दर्शनाने सगळ्यांसमोर ठेवला आहे. स्वामी कर्मयोग तुम्ही पहिलेच पान वाचा. दिस अँड दिस ओनली, नथिंग एल्स. फक्त एवढंच. तुम्हाला हे कळलं तर तुम्हाला सगळं कळलं, आहे की नाही. मग माणूस प्रत्येक गोष्ट त्या दिशेने करेल, त्याची मुक्ती केंद्रित करेल. आपले सगळे प्रयत्न सगळे स्कॅटर्ड आहे. आता शेकडो गोष्टी करतो, पण कशासाठी करतो हेच माहीत नाही आपल्याला. सगळ्या गोष्टी करा, 1000 गोष्टी करा, पण ते केंद्रीभूत करा, फोकस करा. त्याचं एकत्रित फळ, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट काय होईल, क्युम्युलेटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला काय मिळतील हे तुम्हाला माहीत पाहिजे. ते म्हणजे मुक्ती, ज्ञान, पराज्ञान, पराभक्ती, पराविद्या. हे सगळ्यांचे प्रयत्न तुम्ही काही केलं, स्वदेशो भुवनत्रयम यद्यत करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. शंभो हे शंकरा, जे काही मी करेल तव आराधनम. तुझी ती आराधना आहे, तुझी उपासना आहे, तुझी पूजा आहे. तुम्ही काय करता त्याला महत्त्व नाही आहे. ते कशासाठी करता, ते फोकस काय आहे, त्याचं केंद्र काय आहे, त्याची दिशा काय आहे, त्याचं लक्ष काय आहे, हे तुम्हाला स्पष्ट झालं पाहिजे. असं थांबूया आपण पुढच्या प्रवचनामध्ये. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.